नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एक अपडेट देण्यासाठी तुमच्या समोर खरं तर मी आलेलो आहे, कारण तुमची उत्सुकता ताणली गेलेली असेल की आज सुनावणीमध्ये नेमकं काय झालं. कुठली सुनावणी? अर्थातच दोन्ही शिवसेनेची जी सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका आहे, ज्याच्यावर सुनावणी चालू आहे, चिन्ह, नाव आणि अपात्र आमदार यांच्याविषयीची जी सगळी सुनावणी आहे ती आज होती. आज 4 ऑगस्ट आणि आजची डेट होती. परंतु आता तुमची जी उत्सुकता आहे की आज नेमकं काय झालं असेल कोर्टामध्ये, कारण आज शिवसेनेकडनं जवळपास त्यांचे 3ही खासदार हे या सुनावणीच्या वेळी उपस्थित होते. आणि तुम्हाला आठवत असेल अगदी 1-2 दिवसापूर्वीच उद्धव ठाकरेंनी एक असं विधान केलेलं होतं की या वेळेला निकाल जो आहे तो आपल्या बाजूनी लागेल, जे चिन्ह आहे धनुष्यबाण ते आपल्याकडे येईल आणि जर ते नाहीच आलं तर ते गोठवलं जाईल. अशा पद्धतीचं एक विधान उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं. त्यामुळे आपली उत्सुकता ही आजच्या सुनावणीकडे लागलेली होती. मग आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं? कपिल सिब्बल जे उद्धव ठाकरेंचे वकील आहेत त्यांनी आज काय बाजू मांडली? कारण मागच्या वेळेला त्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टींवर आपली बाजू मांडलेली आहे. त्यामुळे आज कपिल सिब्बलांचा जो काही राहिलेला युक्तिवाद आहे किंवा जे त्यांची मांडणी आहे त्याच्यामध्ये कपिल सिब्बलांनी कोणते मुद्दे मांडलेत हे ऐकण्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट असेल. पण अर्थात कोर्टामध्ये काय काय घडत असतं हे तुम्हालाही माहिती आहे. नॉर्मली आता कसं झालेलं आहे माहिती का, की आज सुनावणीमध्ये काय झालं असं विचारण्यापेक्षा आज कोणती तारीख पुढची मिळाली असंच बहुधा या केसच्या बाबतीमध्ये विचारावं लागतं. आणि आज त्याचप्रमाणे नेमकं झालेलं आहे की आज पुन्हा एकदा पुढची तारीख मिळाली आहे. पुढची म्हणजे नशिबाने ती अगदीच उद्याची तारीख मिळाली आहे. आता उद्याची तारीख का मिळाली आहे हेच तर मी तुम्हाला सगळं सांगणार आहे या व्हिडिओमधनं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे प्रकरण आहे हे साधारणतः 2023 पासून सुरू आहे. 2023 पासून हे प्रकरण सुरू आहे असं वाटलं होतं. खरं तर 1.5-2 वर्षामध्ये या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागेल, कारण एकूण देशभराच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर या प्रकरणीचा निकाल लागणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि 2025मध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलंही होतं, त्याच्या सरन्यायाधीशांनी असं म्हटलेलं होतं की या वेळेला आम्ही या सगळ्या प्रकरणाचा निकाल 2025ला लावू, 25पर्यंत लावून टाकू. आता याही गोष्टीला जवळपास वर्ष, सव्वा वर्ष झालं, परंतु अजून या प्रकरणाचा काही निकाल लागत नाही आहे. तारखांवर तारखा पडत आहेत आणि त्याप्रमाणे 8 दिवसापूर्वी सुनावणी होती. ती सुनावणी पार पडली, कारण त्यावेळेला जो बोर्डावर आपलं प्रकरण जे असतं ते 15व्या नंबरला होतं, त्यामुळे ती सुनावणी होऊ शकली. त्यामध्ये कपिल सिब्बलांनी सगळा युक्तिवाद केला. कपिल सिब्बलांनी त्यावेळेला फार महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. महत्त्वाचे मुद्दे असे मांडलेले आहेत की एकतर प्रकरण कुठलं चालू आहे ते म्हणजे अपात्र आमदार अपात्रतेचं एक प्रकरण सुरू आहे. त्याच्यानंतर राज्यपाल अशा पद्धतीने बहुमत चाचणीचा आदेश देऊ शकतात का, हे सगळं त्या दरम्यान सगळा युक्तिवाद हा कपिल सिब्बलांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीमध्ये राज्यपाल असतील, विधानसभा अध्यक्ष असतील, यांच्या बाबतीमध्ये कपिल सिब्बलांनी काही आपली बाजू मांडलेली आहे. म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या बाजूनी कपिल सिब्बलांनी मागच्या वेळेला खूप महत्त्वाचे मुद्दे हे समोर आणलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे तुम्ही शिवसेना एकनाथ शिंदे यांचं जे नाव घेत आहे, मुळामध्ये एकनाथ शिंदे जे निवडून आलेले आहेत तो एकसंध शिवसेना असताना ते निवडून आलेले आहेत, अशा पद्धतीची एक भूमिका, एक बाजू ही कपिल सिब्बलांनी मांडली आहे. आणि या गोष्टीचा पूर्ण विचार हा व्हावा असं देखील त्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बलांनी मांडणी केली आहे. आणि त्यामुळे एकूण सगळ्या आशा ज्या आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतल्या या पल्लवीत झालेल्या आहेत की जेव्हा केव्हा याचा निकाल येईल तो शिवसेनेच्या बाजूनी येईल, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूनी येईल. अगदीच जर का काही जरी याच्यामध्ये घडलंच तर चिन्हाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्ट चिन्ह जे आहे ते गोठवेल. म्हणजे गोठवण्याची प्रक्रिया काय होईल? आत्ता तुम्हाला माहिती आहे उद्धव ठाकरेंकडे मशाल हे चिन्ह आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे धनुष्यबाण हे चिन्ह आहे.
तर धनुष्यबाण या चिन्हाच्या बाबतीमध्ये कदाचित असं होऊ शकतं की ते गोठवलं जाऊ शकतं. ते गोठवलं तर ते धड ना एकनाथ शिंदेंना दिलं जाईल आणि उद्धव ठाकरेंना दिलं जाईल. तसंही उद्धव ठाकरेंकडे आता मशाल चिन्ह आहे आणि आत्तापर्यंतच्या निवडणुका या उद्धव ठाकरेंनी मशाल या चिन्हावर लढलेल्या आहेत आणि परफॉर्मन्ससुद्धा त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी केलेला आहे, दाखवलेला आहे. आज जवळपास 65 नगरसेवक त्या चिन्हावर निवडून आलेत, 20 आमदार निवडून आलेले आहेत, त्याचप्रमाणे 9 खासदार निवडून आलेले आहेत. त्यातले 6 खासदार एकनाथ शिंदेंनी पळवले, हा वेगळा विषय आहे. परंतु याच मशाल या चिन्हावर उद्धव ठाकरेंनी आपली सगळी आत्तापर्यंतची जे राजकारण आहे, ज्या निवडणुका आहेत या चिन्हावर पार पडल्यात आणि तो परफॉर्मन्ससुद्धा करून दाखवलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं चिन्ह गोठावलं तरी काही फार मोठा फरक पडेल असं नाही. तो फरक पडणार आहे तर तो एकनाथ शिंदेंना पडेल. तर त्यामुळे कदाचित चिन्ह गोठवण्याची शक्यता होऊ शकते का, असा देखील एक तर्क मांडला जातोय. चिन्ह कदाचित मग उद्धव ठाकरेंकडे येईल का, हा एक तर्क मांडला जातोय. त्यामुळे एकूण सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय ही सगळी भूमिका आपल्याला फार इंटरेस्टिंग वाटते आणि म्हणूनच आपलं त्याकडे लक्ष असतं. आजची जी सुनावणी होती 4 तारखेची, या सुनावणीच्या वेळी स्वतः खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे उपस्थित होते आणि आज 4:15च्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. कारण आजचा जो काही बोर्डावर ही केस आली त्याचा क्रमांक होता 36वा आणि याच्या आधीची जी केस होती, सुनावणी होती, ती जरा लांबत गेली. त्यामुळे कोर्ट बंद होण्याच्या अगदी काही काळ ही सुनावणी आली. त्यामुळे कपिल सिब्बलांना पुरेसा वेळ हा त्यांना जे काही मांडायचं आहे त्या मांडणीसाठी मिळणार नव्हता. कपिल सिब्बल जेव्हा ही केस सुनावणीसाठी समोर आणली न्यायाधीशांनी, तेव्हा कपिल सिब्बल म्हणाले की मला थोडासा वेळ पाहिजे. मग जर आज तो वेळ मिळत नसेल तर तुम्ही उद्या आम्हाला तो वेळ द्या. उद्या जर का तुम्ही प्रायोरिटीने ही केस जर का सुनावणीसाठी घेतलीत तर मग मला माझा युक्तिवाद, मला माझी बाजू, मला माझं म्हणणं मांडता येऊ शकेल. आणि हे सगळं एकूण कपिल सिब्बलांचं म्हणणं कन्सिडर करत आज कोर्टामध्ये न्यायमूर्तींनी लगेचच उद्याची तारीख सुनावणीसाठी दिलेली आहे आणि त्यामुळे आता आजची जी सुनावणी होती ती आता उद्यावर ढकलली गेलेली आहे. म्हणजे उद्याची त्याला तारीख मिळालेली आहे. आता एकूणच आपण बघितलं की आत्तापर्यंत काय होतं आहे तर आत्तापर्यंत फक्त तारीख पे तारीख असंच होताना बघायला मिळालेलं आहे. कारण आता याच्यामध्ये जशी कपिल सिब्बलांची एक बाजू आहे ती मांडली जाईल, त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या वकिलांची जी बाजू आहे ती मांडली जाईल, त्यानंतर आपण बघितलं एकनाथ शिंदेंच्या वकिलांची बाजू मांडली जाईल, त्याचप्रमाणे राज्यपाल आहेत, त्याचप्रमाणे राज्य सरकार आहे, राज्य सरकारची बाजू होईल, विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांची बाजू कन्सिडर केली जाईल. या सगळ्या अजून सुनावण्या, अंतिम सुनावणी ज्याला म्हणतात, त्या अंतिम सुनावण्या अजून व्हायच्या आहेत. त्यामुळे आता या सगळ्या प्रक्रियेला अजून किती वेळ जाईल, कारण आता कपिल सिब्बलांची सुनावणी होता होता जवळपास 3 ते 4 तारखा या पडलेल्या आहेत. सुनावणी पुढे पुढे ढकलत गेलेली आहे. त्यामुळे अजून या अंतिम सुनावण्या ज्या या मंडळींच्या व्हायच्या आहेत त्यामुळे अजून किती वेळ या सगळ्या गोष्टीला लागणार आहे हे आत्ता तरी आपल्याला सांगू शकत नाही. पण या प्रकरणाचा निकाल जो आहे तो खरं तर लवकरात लवकर लागावा ही सगळ्या, म्हणजे केवळ नुसती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीच इच्छा आहे असं म्हणून चालणार नाही. कारण या निकालावर बऱ्याच गोष्टी, म्हणजे यानंतर ज्या काही राजकारणामध्ये काही गोष्टी घडतील त्याच्यासाठी हा निकाल, हा दाखला हा फार महत्त्वाचा ठरणार आहे. आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या सुनावणीकडे, या निकालाकडे संपूर्ण देशाचं नाही तर जे सगळेच कोर्ट आहेत, न्यायाधीश आहेत देशभरातले, सगळ्या राज्यांमधले जे वकील आहेत त्यांच्या देखील नजरा या सगळ्या सुनावणीकडे यासाठी खिळलेल्या आहेत की कसा या सगळ्या केसचा विचार होतोय, कसं न्यायमूर्ती या केसकडे बघतायत आणि कसा निकाल देत आहेत आणि मग त्याचे सगळे जे पडसाद आहेत ते आगामी काळामध्ये पुढच्या उमटू शकणार आहेत. आणि त्यामुळे मग आगामी काळात कधी अशा पद्धतीची आमदारांची फोडाफोडी, पळवापळवी किंवा असं एक गट निर्माण होणं आणि मग त्यांना पूर्ण पक्ष मिळणं हे
कदाचित यामध्ये रोख लागू शकतो अशी देखील या निकालाच्या माध्यमातून घटना घडू शकते आगामी काळासाठी. तर त्यामुळे या निकालाकडे लक्ष आहे. अजून आपल्याला माहिती याच शिवसेनेसारखंच राष्ट्रवादीचं शरद पवार आणि अजित पवार गटाचा देखील केस ही सुनावणी सुरू आहे. त्याही दोन पक्षांमध्ये अशाच पद्धतीचा सगळा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे आज कोर्टामध्ये जर का काय झालं, हा जर का जी उत्सुकता तुम्हाला आहे, मला आहे, याचा जर का आपण आज विचार केला तर आजची सुनावणी कपिल सिब्बलची जी होणार होती त्याची आता उद्याची तारीख मिळालेली आहे. उद्याच्या तारखेला ही केस किती नंबरवर येते आहे हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. पुन्हा जर त्याचा नंबर लाभला तर कोर्ट संपण्याच्या वेळेला जर ती पुन्हा पटलावर आली तर मात्र मग पुन्हा कपिल सिब्बलांना पुरेसा वेळ मिळेल न मिळेल आणि मग त्याच्यातनं परत पुढची तारीख मिळेल का, असं सगळं ते सातत्याने होत राहील. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय? कारण सध्या आपण बघतोय की या केसला घेऊन जी अत्यंत महत्त्वाची केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे, या केसच्या बाबतीमध्ये सतत तारीख पे तारीख होतानाच आपल्याला बघायला मिळतंय. तुमचं देखील मत काय आहे या बाबतीमध्ये कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.